नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट 2 ने सातपूर येथील जबरी चोरीचा गुन्हा अवघ्या 24 तासात उघडकीस आणत 4 आरोपींना अटक केली असून 3,55,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप पिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 288/2026 भारतीय न्याय संहिता कलम 309/4 115/2 352 3/5 अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता। गुन्हा दाखल होताच गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले। तपासादरम्यान एका चारचाकी वाहनातून आलेल्या 4 जणांनी एका व्यक्तीला मारहाण करून पळ काढल्याचे फुटेजमध्ये आढळले। त्यानुसार पोलिसांनी परिसरातील तब्बल 35 सीसीटीव्ही कॅमेरे तपासून संबंधित मारुती स्विफ्ट कार MH15 02AY 5831 ही ओळखली। गोपनीय माहितीच्या आधारे अल्पा इंजिनिअरिंग परिसर गरवारे एक्सप्लो पॉइंट कडे जाणारा रस्ता अंबड लिंक रोड येथे सापळा रचून पोलिसांनी कारसह 4 संशयितांना ताब्यात घेतले। यामध्ये नागेश्वर चिंतामण पावले वय वर्ष 34 राहणार मुक्काम पोस्ट पिंपरी राजवाडा तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक, आकाश चंद्रकांत जाधव वय वर्ष 29 राहणार वीर सावरकर नगर रूम नंबर 3 विजय हाऊसिंग सोसायटी सातपूर नाशिक, सुमित सुरेश नेटावटे वय वर्ष 26 राहणार वीर सावरकर नगर रूम नंबर 7 संगीता रो हाऊस सातपूर नाशिक, प्रकाश दशरथ तपासे वय वर्ष 36 राहणार वीर बाबा चौक गवळाणे तालुका जिल्हा नाशिक अशी आरोपींची नाव आहे। चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली। त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम, मोबाईल फोन तसेच गुन्ह्यात वापरलेले स्विफ्ट कार असा एकूण 3,55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 4ही आरोपींना जप्त मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत बेंडकुळी, मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, वाल्मिक चव्हाण, प्रकाश महाजन, तेजस मते, प्रवीण वानकडे, सुनील खैरनार आदींच्या पथकाने ही कामगिरी केली आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आडाव, सातपूर।